नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी आहे, मराठा आरक्षणावर आज विशेष अधिवेशनामध्ये कायदा होणार आहे। त्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी। मराठ्यांना 10 ते 13% दरम्यान आरक्षणाची शक्यता आहे। अधिवेशनापूर्वी सकाळी 10 वाजता मंत्रिमंडळाची एक बैठक देखील बोलावण्यात आलेली आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर केला जाईल। ओबीसींना धक्का न लागता आरक्षण देणार असल्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली आहे। मात्र मनोज जरांगे हे पाटील सगळे सोऱ्यांच्या कायद्यावर ठाम आहेत। तर आपण हे दृश्य बघतोय, सकाळी 10 वाजता मंत्रिमंडळाची एक बैठक बोलावण्यात आलेली आहे। राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल या बैठकीत सादर केला जाईल। सगळ्यांनाच बोलायचं आहे, त्यामुळे अपेक्षा करूया सगळ्यांना बोलून दिलं जाईल। काल निकाल आलेला आहे, सर्वोच्च न्यायालयाने काही महत्त्वाच्या बाबी नोंदवलेल्या आहे। 7 दिवसाचा अवधी दिलाय निवडणूक आयोगाला। ज्यावेळेला तुम्ही अर्ज करणार त्यावेळेला 7 दिवसाच्या आत चिन्ह द्यायचं आहे। कधी केला जाणार आहे अर्ज आणि कुठले कुठले ऑप्शन्स तुमच्याकडे दिले जाणार? नाही, निकाल आदरणीय पवार साहेबांच्या बाजूने दिला, त्यासाठी मी मनापासून कोर्टाचा आभार व्यक्त करतो। पण आमच्या विरोधात जो युक्तिवाद वकिलाकडनं होत होता, म्हणजे अजितदादांच्या गटाचा, तर ते वकील असं बोलत होते, यांना पार्टीही देऊ नका, त्यांना चिन्हही देऊ नका, म्हणजे उद्या जाऊन भाजपबरोबर हे गेले, यांचा अहंकार इतका वाढेल की जगण्यासाठी यांना जो ऑक्सिजन लागतो तोही देऊ नका, अशी शिफारस कदाचित हे करू शकतील। जो आमचा संविधानाने दिलेला हक्क आहे। जरांगे का पाटील साहेबांची मागणी आहे, मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीत कोणाचं दुमत नाही, त्यांना आरक्षण दिलं पाहिजे, स्वतंत्र आरक्षण दिलं पाहिजे त्यांना। पण ओबीसी समाजाचं काढून मराठा समाजाला आरक्षण देणं याला विरोध आहे। सर्वांना विश्वासात घेणं हे गरजेचं होतं सुरुवातीला, ते विश्वासात राज्य सरकारने घेतलं नाही। सरकारचं एक मत, तिकडे भुजबळ साहेबांचं एक दुसरं मत, म्हणजे सरकारमध्येच एक वाक्यता दिसत नाही, हे यावरून स्पष्ट होते। वनवासी कल्याण संघटना आहे, त्यांच्या माध्यमातून धनगर समाजाच्या विरोधात त्यांनी अपील केलेली होती आणि ते डिसमिस झाली धनगर समाजाची। सांगायचं तात्पर्य म्हणजे एकीकडे धनगर आणि आदिवासींना भांडून द्यायचं, एकीकडे ओबीसी मराठ्यांना भांडवायचं आणि जनतेचे मूळ प्रश्न बाजूला ठेवायचे। आणि त्यामुळे मराठा समाजामध्ये ती चीड आहे, ती भाजपच्या आणि भाजपबरोबर असलेल्या लोकांच्या विरोधात, आणि ते आपल्या